या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। नमस्कार, सुप्रभात। मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिन मध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100 मधून। अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला। ट्रम्प यांची घोषणा। 1 ऑगस्टपासून अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाणार। याचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता। भारत अमेरिकेमध्ये सर्व काही चांगलं नाहीये, ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। भारत रशियाकडून शस्त्र तेल खरेदी करतोय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणामांचा अभ्यास करतोय। दरम्यान भारत सरकारकडून आपली भूमिका जाहीर। भारत दबावाला बळी पडणार नसल्याची सरकारची भूमिका। देशातील शेतकरी, उद्योजक आणि लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध। यूकेसोबत झालेल्या करारात सुद्धा राष्ट्रीय हित जपण्याची भारताची भूमिका। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतातील अनेक उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता। कापड उद्योग, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स याचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर याचा परिणाम होऊ शकतो। औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स यासह ऊर्जा उत्पादन, तांबे इतर क्षेत्रांना टॅरिफमधून सूट। अमेरिकेसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्यामुळे टॅरिफमधून सूट। टॅरिफमुळे भारताची वार्षिक निर्यात ही 2 ते 7 अब्ज डॉलरनं कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। 2023 ते 24 मध्ये भारताची अमेरिकेमध्ये 77.52 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात। हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या 18% असल्याची माहिती। मोदींची ट्रम्प सोबतची मैत्री जी आहे त्याची किंमत देशाला मोजावी लागते। काँग्रेसची ट्विट करत मोदींवर टीका। ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ ठोकल्याची सुद्धा काँग्रेसकडून टीका। पंतप्रधान मोदींनी काल भाषणात एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही। भाषणात ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही म्हणून 25% टॅरिफ लावला का? प्रणिती शिंदेंचा केंद्राला सवाल। पाकला उद्ध्वस्त करण्याइतकी आपल्याकडे साधनं नाहीयेत। आपली लढाई फक्त पाकसोबत नाही तर चीनसोबत सुद्धा। 2014 नंतर सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या जास्त, सिब्बल यांची टीका। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर बंदी आणा। शहांनी ICCच्या चेअरमनला मॅच रद्द करण्यासाठी फोन करावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींची मागणी। प्रणिती शिंदेंकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांचा आणि सैन्याचा अपमान, तर ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरून फडणवीसांची टीका। 24 तासात राष्ट्रपतींचा राजीनामा, कारण ते तुमचं म्हणत ऐकत नव्हते, तर तुमचं म्हणणं ते ऐकत नव्हते म्हणून 26 लोकांची हत्येनंतर कुणाची माफी नाही, कुणाचा राजीनामा नाही। देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राऊतांचा केंद्रावर निशाणा। ऑपरेशन सिंदूर नाव का? सिंदूर तर पुसलं गेलं, खासदार जया बच्चन यांची टीका। तर सरकारमध्ये काही लोक नाव द्यायला परफेक्ट, लोकांचा जीव वाचवण्यात सरकार अपयशी, जया बच्चन यांची टीका। हिंदू असणं देशात गुन्हा आहे का? देशात आजही औरंगजेबाची चिल्लीपिल्ली जिवंत। पुणेकर आणि जनभावना ऑपरेशन सिंदूर सोबत खासदार मेधा कुलकर्णींचं राज्यसभेत वक्तव्य। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवली होती। पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयामध्ये जाणार, खेवलकरांच्या वकिलांचा दावा। कराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा हा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, तर प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाकडून आदेश। हायकोर्टानं पोलिसांवर थेट FIR करायला सांगितलंय, पण त्यामध्ये पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशीअंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची माहिती। कृषी मंत्री कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंसंदर्भातला विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। काहीही झालं तरी राजीनामा देऊ द्यायचं नाही, हे सरकारचं धोरण। जयंत पाटलांची फडणवीसांवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यामुळे सर्व सहकारी काम करत आहेत, जयंत पाटलांचा निशाणा। समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा। राज्यात आता नवा फडणवीस ऍक्ट लागू झालाय, राऊतांची टीका। तंबी दिल्याच्या बातम्या पसरवून मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं हे काम। संतोष देशमुखांना न्याय मिळेल का, या संदर्भात शंका, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। कृषी विभागातील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर करा, आमदार सुरेश धसांची मागणी। सुरेश धस हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, आमदार धसांचं कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रसाळ यांना पत्र।
अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत हे स्पष्ट, तर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सरकारविरोधात शेतकऱ्यांची मोठ बांधण्यासाठी राज्यभर दौरा करणार छावाचे कार्यकर्ते विजय घाडगे आक्रमक. प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेड संघटनांचं एकत्रीकरण होणार, लवकरच घोषणा होणार असल्याची मनोज आखरे यांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती. इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता. मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश. जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माझ्या यातना सांगणार, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढत राहणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा निश्चय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्वाच्या सेना नेत्यांच्याही बैठका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विभागाचा करार. आरोग्य विभाग जागतिक दर्जाच्या 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. उद्योगमंत्री यासह परवानग्या मैत्री पोर्टलवर आता ऑनलाईन द्या. मुख्यमंत्री फडणवीसांचे सह्याद्रीवरील बैठकीत आदेश. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये डांगेंची घरवापसी. फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामांची आठवण. वाजपेयींनी उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजनांचं नाव सांगितलं होतं, तर आपण पंतप्रधान, मुंडे सीएम व्हावे असं महाजनांच्या डोक्यात आलं. तिथूनच आमच्या छळवादाला सुरुवात. अण्णासाहेब डांगेंचं वक्तव्य. अण्णासाहेब डांगेंनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंविषयी केलेलं वक्तव्य वेदनादायी. उत्तर द्यायला हयात नसलेल्या व्यक्तींवर अशा पद्धतीनं बोलणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही. प्रकाश महाजनांचं ट्विट. नेते येतील जातील, मात्र लोक विचारांबरोबर कायम. अण्णासाहेब डांगेंच्या अनेक संस्था, त्यामुळे त्यांची काहीतरी अडचण असेल. डांगेंच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जोरदार स्वागत. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाल्याबद्दल दिव्याचं सर्व स्तरातनं कौतुक. बुद्धिबळ चॅम्पियन दिव्या देशमुखचा 2 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार. नागपूर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना यामध्ये सहभागी होणार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल, तर एनआय विशेष न्यायालयामध्ये हा निकाल लागणार. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य ठरणार. भारत इंग्लंडमध्ये आजपासून निर्णायक 5वी कसोटी. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराहला विश्रांती, तर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे कसोटीला मुकणार. ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची ओळख उघड करण्याचा आग्रह नको. सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं. गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन मुलींसंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा. सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश. कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रास आणि आरोग्यासाठी धोकादायक. राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा सरकारचा निर्णय. 500 चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणं मोफत. उर्वरित अतिक्रमणावर बाजार मूल्यानुसार दंड आकारला जाणार. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 60,000हून अधिक अर्ज, तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी ही 2 ऑगस्टला जाहीर होणार. पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्टला जाहीर केली जाणार. बेकायदा परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या अवैध असणार. यूजीसीकडून आता स्पष्ट, तर असे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांवर कारवाईचाही इशारा. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. मात्र इतर भागामध्ये पावसाचा जोर कमी असणार. वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचा समन्स. अनिल पवार यांच्यासह 6 जणांना समन्स बजावल्याची माहिती. कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरणी महत्वाची अपडेट. 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे खातेदारांना दिलासा. रुपया 4 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर, तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 52 पैशांनी घसरला. भारत अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चितीमुळे रुपया घसरला. टिटवाळ्यातील फार्म हाऊसवर झालेल्या हल्ल्यात अद्यापही कोणाला अटक नाही. शिंदेंचा युवासेना पदाधिकारी विक्की बुल्लर आणि 8 जणांवर गुन्हा दाखल. विरोधकांना एका गाडीत बसवून सीमेवर पाठवायला हवं, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सैन्य आपल्यासाठी काय करतंय. डोंबिवलीमध्ये महिलांना मार्गदर्शन करताना चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा. ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयचं आता कल्याण पूर्वमध्ये कामबंद आंदोलन. पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून कर्मचाऱ्यांचा संताप.
मध्य रेल्वे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबईतनं अतिरिक्त 44 विशेष ट्रेन्स चालवणार. तसंच दिवा चिपळूण मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन्सच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आता सध्या ओसरला. वरसगाव आणि पानछत धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. पुणे जिल्ह्यामध्ये उद्यापासून महसूल सप्ताह राबवला जाणार. नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राबवला जाणार उपक्रम. पुणे महापालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू. तर जीबीएसचा उद्रेक थांबवल्यानंतर राज्य प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे नमुने पाठवणं बंद. पुणे जिल्ह्यातील जंगलांमध्ये पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. संबंधित ठिकाणांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या सूचना. पुण्यातील नगर परिषदा नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार. तर हरकती नोंदवण्याची 21 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या उतरवली या ठिकाणी एमआयडीसी करण्यास काही स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा विरोध. आता महिन्याच्या आत एमआयडीसीचे शिक्के काढून सातबारा उतारा कोरा करण्याची मागणी. पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरण. तर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालचा जामीन फेटाळला. अपघात प्रकरणातील पुराव्याशी छेडछाड होण्याची ही शक्यता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. परिवहन मंत्री सरनाईकांच्या भूमिकेमुळे एसटीचे 12 कोटी रुपये वाचणार. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल इंधनावरील सवलत दरात वाढ. प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय. नांदेडमध्ये अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका. भरदिवसा 2 तरुणांनी या मुलीला उचलून नेलं होतं. या प्रकरणी एकाला अटक तर दुसऱ्याचा शोध सुरू. हस्ताक्षर खराब असल्यामुळे शिक्षिकेनं 8 वर्ष विद्यार्थ्याच्या हाताला मेणबत्तीचे चटके दिले. मालाड पूर्वच्या गोकुळधाम परिसरातली घटना. ठाण्यात बॅनरबाजीवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात लावलेले बॅनर्स काढले. तर बागळे इस्टेट परिसरात तणावाचं वातावरण. नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 2 मोठ्या अधिकाऱ्यांना अटक. विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांना अटक. नागपूर पालिकेला पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी 315 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला गिफ्ट. मित्रांसोबत पार्टी करून घरी निघालेल्या तरुणाचा 3 दिवसांनंतर मृतदेह मिळाला. तर गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या बामणी खडकी इथली घटना. नागपूरच्या रवी भवन परिसरातील सरकारी बंगल्यांमधील सुविधांचा कॅबिनेट मंत्र्यांना मनस्ताप. मंत्र्यांच्या रूममधील गिझर बंद. पावसाळ्यामध्ये मंत्र्यांना थंड्या पाण्यानं अंघोळ करण्याची वेळ. भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये 1,20,000 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त. 5 लाख रुपये किमतीचं वाहन सुद्धा जप्त. जुलै संपला तरी सुद्धा शिंदखेडा तालुक्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा. पावसाळा असून सुद्धा सोनवत धरणामध्ये केवळ 9% पाणीसाठा. शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचं संकट. धुळे तालुक्यातील सांजोरी या ठिकाणी रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. रस्त्याचं काम न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. सोलापूरच्या करमाळामध्ये परप्रांतीय मूर्तिकारांमुळे स्थानिक गणेश मूर्तिकार संकटात. समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनसेकडे धाव. पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याची या ठिकाणी व्यक्त केली भीती. उजनी धरणावरील ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाला पडलेल्या खिंडाराची शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्याकडून पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटून नवीन पुलाचं काम लवकरात लवकर करावं यासाठी ही मागणी केली जाणार. शहर विकास आराखड्यावर 567 नागरिकांकडून हरकती. 2 दिवसात 280 हरकतींवर सुनावणी पूर्ण. उर्वरित हरकतींवर आज सुनावणी पार पडणार. नंदुरबारमधील 62,000 शेतकऱ्यांनी पीक कर्ज न भरल्यामुळे नवीन कर्ज मिळणार नाही. 1,000 कोटींहून अधिकचं कर्ज थकीत. तर नंदुरबारमधील सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेजचे दरवाजे 2 मीटरनं उघडले. 33,914 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग. नंदुरबारमधील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. सरकारनं पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसादही घटला. सोलापूरच्या कुगावमधील धुळाभाऊ कोकरे यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. परभणी शहरातील अमेयनगर भागामध्ये आढळला तरुणीचा मृतदेह. संबंधित मुलीचा मृत्यू संशयास्पद. नानलपेठ पोलिसांकडून तपास सुरू. परभणी जिल्ह्यातील गायरानधारकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी रिपब्लिकन पार्टी आक्रमक. तर आरपीआयकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गावरानधारकांना जमीन मिळावी यासाठी सातबारावर नाव लावण्याची मागणी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.